संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यातील आजचा दिवस वेगळा आहे। त्याचं कारण असं आहे की या पालखी मार्गामध्ये एकच ठिकाण असं आहे ज्या ठिकाणी शैव आणि वैष्णवांचा मेळा एकत्रित जमतो आणि ते म्हणजे जेजुरीचे ठिकाण। जेजुरीच्या मल्हार मार्तंडाला भेटण्यासाठी संतश्रेष्ठ माऊली महाराजांचा पालखी सोहळा आज जेजुरी नगरीमध्ये पोहोचतो आहे आणि जेजुरी नगरीमध्ये अगदी पंचक्रोशीतील सगळे लोक या माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्याचं अगदी वाजत गाजत स्वागत करताय। या ठिकाणी आल्यानंतर अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या मल्हार मार्तंड खंडेरायाच्या दर्शनासाठी या वारीतील प्रत्येक वारकरी येत असतो आणि 350-400 पायऱ्या चढून आल्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय की या मल्हार मार्तंडाचं दर्शन होतं आणि इथून पुढे हा पालखी सोहळा असाच मार्गस्थ होतो। खरं तर पालखी सोहळ्याला सुरुवात होऊन आता आठवडा उलटलाय। आठवडा उलटल्यानंतर पहिल्यांदाच या पालखी मार्गामध्ये विस्तीर्ण असे रस्ते छोटे मोठे गावं रस्त्यामध्ये लागत आहेत आणि यामुळं या पालखी सोहळ्यातील जो काही सहभागी होणारा समाज आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना चित्र पाहायला मिळत आहे। अशा प्रकारची रोषणाई या ठिकाणी सजावट आपण बघतोय की मल्हार मार्तंड मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे। या ठिकाणी विठ्ठलाच्या मूर्तीसह खंडेरायाच्या मंदिरात सुद्धा आपण बघतो की फुलांची आरास या ठिकाणी लावलेली आहे। आणि काय एकूण याचं महत्त्व आहे, माझ्यासोबत या देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आहेत। मला सांगा कशी तयारी असते, या दिवसाची वाट सगळे लोक पाहत असतात? जय मल्हार। येथे आलेल्या सर्व भाविक भक्तांना जय मल्हार करतो। मी अनिल सौंदडे, जेजुरी देवस्थान अध्यक्ष। या ठिकाणी आम्ही देवस्थान म्हणून आम्ही सर्वच विश्वस्त मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणी देवस्थान म्हणून भाविकांची दर्शन रांग आम्ही या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। योग्य प्रकारे फुलांची सजावट या ठिकाणी केलेली आहे। त्याचप्रमाणे बाहेर पांडुरंगाचा पुतळा व रुक्मिणीचा पुतळा आम्ही त्या ठिकाणी दर्शनासाठी ठेवलेला आहे। बाहेर पाण्याची व्यवस्था लोकांसाठी केलेली आहे। अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आणि मंडप ज्यावेळेस पालखी आमच्या इथे येते त्यावेळेस मंडप घातलेला आहे स्वागतासाठी। आम्ही सर्वजण आणि आनंदित आहोत की या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं उत्साहात स्वागत करण्यासाठी संपूर्ण जेजुरीकर ग्रामस्थ असतील, खांदेकरी असतील, मानकरी असतील, विश्वस्त मंडळ असेल, आम्ही सर्वजण फारच उत्सुक आहोत की आज माऊलींची पालखी सोहळा आमच्या गावात येत आहे। त्यामुळे आम्ही प्रचंड आनंदात आहोत। आज खरं तर असं म्हणतात की माऊली पिवळी होताना जो पाहायचा क्षण असतो, जो आपल्या डोळ्यामध्ये टिपायचा असतो, त्यासाठी पंचक्रोशीतील लोक एकत्र येत असतात। खरंच किती आगमनाची वाट सगळी मंडळी बघत असते। स्वतः मी ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे, विश्वस्त मार्तंड देव संस्थान, गेली 10 दिवसापासून आम्ही ह्या दिवसाची वाट पाहतोय आणि याची एक जय्यत अशी तयारी केलेली आहे। खाली एक स्वागत कक्ष मंडपही घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण भंडारा, जेव्हा माऊलीची पालखी येते, माऊलीचे विश्वस्त येतात, त्या ठिकाणी सुवर्ण अक्षराने जावा अशा प्रकारचं भंडाऱ्याचे उधळण त्या ठिकाणी पालखी सोहळ्यावर केली जाते। आणि या ठिकाणी मला वाटतं अन्नदानाची व्यवस्था सुद्धा केली जाते। मी डॉक्टर राजेंद्र खेडेकर, विश्वस्त मार्तंड देव संस्थान जेजुरी। हे विश्वची माझे घर हा संदेश देणारे माऊली आणि राष्ट्रीय एकात्मते संदेश देणारी पंढरीची वारी, या वारीचा आज या सोन्याच्या नगरीमध्ये आगमन होत आहे। विश्वस्त मंडळ असेल, श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट असेल, या सर्व संस्थांनी मिळून या ठिकाणी आज आपत्कालीन आरोग्य व्यवस्था असेल, अन्नदान असेल, अशी चोख व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। 251 किलोचा प्रसाद या ठिकाणी बालकलाकार श्रीश आणि दर्श यांच्या वतीने या ठिकाणी वाटतं। कुठलाही वारकरी या ठिकाणी प्रसादाशिवाय जाऊ नये ही भूमिका या ठिकाणी आमची विश्वस्त मंडळांनी घेतलेली आहे। आपण बघतोय की केवळ विश्वस्त मंडळच नाही तर अगदी जेजुरीतले सगळी मंडळी या क्षणाची वाट बघत असतं आणि माऊली महाराजांच्या पालखी सोहळा कधी एकदा जेजुरीमध्ये पोहोचतो आणि एकदाच एकोट जय मल्हार कधी होतो याचा वाट आता ही सगळी मंडळी बघते। मल्हार मार्तंडाच्या या खंडेरायाच्या मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना रांगेमधून दर्शन घ्यावं लागतं, मात्र इथं आल्यानंतर खंडेरायाचं दर्शन घेऊनच ही मंडळी पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ होत असते। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, जेजुरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।